क्यों प्रभु यीशु के वजह से आज हम सभी लोग प्रभु भोजन में भाग ले पा रहा है? का प्रभु येशू ख्रिस्तामुळे आम्ही प्रभू भोजनामध्ये भाग घेऊ शकत आहोत? क्योंकि हम पापी थे, कारण आम्ही पापी होतो, गुनहगार थे, अपराधी होतो. आज भी गुनहगार करके आया होगा. आज देखील आम्ही गुन्हे आणि अपराध करून लिख आलो कर असेल. देता हूँ, लिहून देतो. लिख कर देता हूँ. लिहून देतो. आज दिन भर में कोई भी प्रार्थना किया नहीं रहेगा. आज दिवसभरामध्ये गुन्हे लिख देखील कर प्रार्थना दे केलेली सकता हूं. असेल. मी लिहून देऊ शकतो. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. जितना करना चाहिए तो उतना तो नहीं. जेवढी करायला पाहिजे ती तेवढी तर नाही. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. गुनाह करते रहते हैं, अपराध करत राहतो, पाप करते रहते हैं. पाप करत राहतो. आज भी प्रभु भोजन है मालूम है, फिर भी मोबाइल में घुसे रहेंगे. आज देखील माहिती प्रभु भोजन आहे तरी देखील मोबाईल मध्ये घुसून राहतात. Praise the Lord. हालेलुया. 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 हम खुदा के दुश्मन. आम्ही देवाचे वैरी होतो. Praise the Lord. हालेलुया. 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 पाप और गुनाह का सजा पापाची आणि अपराधांची शिक्षा जहन्नुम में डाला जाना है. आणि नरकात टाकणार. Praise the Lord. हालेलुया. 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 आप लोगों को इस बात का गंभीरता नहीं है शायद. आणि कदाचित तुम्हाला ह्या गोष्टीचं गांभीर्य नाहीये. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आप लोगों को इस बात का गंभीरता नहीं है. आणि ह्या गोष्टीची तुम्हाला कदाचित गांभीर्य नाही. हाँ, किसने देखा है जहन्नुम? आणि हो, कुणी पाहिलं नरक? 2 मिनट. और आप लोगों को लगता रहेगा किसने देखा नरक? आणि तुम्हाला असं वाटत असेल की कुणी पाहिलं नरक? जहन्नुम तो कल्पना करने वाला जैसा है. आणि नरक तर कल्पना करण्यासारखी गोष्ट आहे. और बोलना मांगता हूँ, परंतु सांगू इच्छितो, जो पाप में ही जीवन व्यतीत करेंगे, जे पापाचं जीवन व्यतीत गुनाह करतील, करते रहेंगे, अपराध करतच उनको राहतील, जहन्नुम में डाला जाएगा. त्यांना नरकात टाकलं जाईल. पढ़िए प्रकाशित वाक्य वाचूया प्रगटीकरण 21 अध्याय 21 अध्याय 8 वचन. 8 वचन. परंतु डरपोकों, 2 अविश्वासियों, मिनट. 21 अध्याय का 8 वचन में जो जो शब्द है, जैसा भाई ने बोला डरपोक, अंडरलाइन करते रहो कि कौन कौन नरक जाने वाला है. आणि त्या नरक जाने वाले का लिस्ट उसमें लिखा है. नरक में कौन कौन जाएंगे उसका लिस्ट. आणि नरकात कोण कोण जाणार आहे त्याची यादी त्या ठिकाणी दिली आहे. पढिएगा ब्रदर त्या संजय. एक मार. परंतु हाँ. डरपोकों, डरपोक, अविश्वासियों, अविश्वासी, घृणितों, घृणित काम करने वाले, हत्यारों, मर्डरर्स, हत्या करने वाले, व्यभिचारियों, व्यभिचारी, हाँ, जादूगरों, जादूगरी करने वाले, मूर्ति मूर्ति पूजकों पूजा करने वाले, और सब झूठों का भाग सब झूठों का भाग उस झील में होगा उस झील में होगा जो आग और गंधक से जलती रहती है. बस. प्रेज द लॉर्ड. मैं इंग्लिश में पढ़ता हूँ, बहुत सुंदर है. इंग्रजीमध्ये वाचतो, खूप प्लीज सुंदर आहे. सभी लोग ध्यान दीजिए भाई के पास. भाई जब ट्रांसलेट करता है सुनो, बहुत सुंदर है. लक्षपूर्वक इथे बघा. बट cowards भेकड who turn back from following me. जे जे मला अनुसरण्यापासून जे मागं फिरले, Backsliders. जे मागं फिरलेले आहे, Backsliders. मागं फिरले, Who turn away back from following me. जे मला अनुसरण्यापासून जे मागे फिरतात, And those who are unfaithful to me. आणि जे माझ्या संगती अविश्वासू आहे, And the corrupt. आणि जे रिश्वतखोर आहेत, And the corrupt. आणि रिश्वतखोर आहेत, And the murderers. आणि जे खुनी आहेत, And the immortal. आणि जे व्यभिचारी आहेत, And those आणि ते conversing with demons. जे भूतग्रस्त, जे भूतांसोबत वार्तालाप किंवा बोलतात, क्या करते? काय करतात? And idol worshippers. आणि मूर्ती पूजक, And all liars. आणि सर्व लबाड खोटे बोलणारे.
and all liars. आणि सर्व लबाड खोटं बोलणारे. बोलो ना, बोला ना, बोलो ना. बोला. तो नरक में जाएंगे. कोण जातील आखिरी का बात बोलो ना. शेवटचं बोलणे. आखिरी का बात बोलो ना. दो शेवटचं गोष्ट बोला ना दोन. किधर जाएंगे? कुठे जातील? With नरकात जातील. fire and sulfur. गंध. आणि आग आणि गंध रसू सोबत. Praise the Lord. ले लो लिस्ट है. आणि ती पूर्ण यादी आहे. और ये जो जो लिखा है, हे सर्व जे लिहिलेलं आहे देखो अपने आप में. पहा क्या स्वतःमध्ये. ये सारी बातें आप में नहीं है क्या? क्या ह्या सर्व गोष्टी तुम्हामध्ये नाहीयेत का? बोलो, बोला. बोलिए. बोला. फिर नरक जाने की तैयारी रखो. नरकात जायची तयारी ठेवा. चर्च में आकर बचने वाले नहीं. चर्च मध्ये येऊन वाचणार नाही. चर्च में आकर जीवन बदला नहीं तो आणि चर्च मध्ये येऊन जर जीवन बदललं नाही आग तर में जाने का तैयारी रखना. तर आगेमध्ये जायची तयारी. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. चर्च में आकर ये बातें छोड़ा नहीं तो चर्च मध्ये येऊन जर ह्या गोष्टी सोडल्या नाही तर आग में जाने की तैयारी रखना. आगेत जायची तयारी. मत्ती का 13 अध्याय मत्थायाचं 13 49 और 50 वचन. 39 आणि 49 आणि 50 वचन. 49 और 50 वचन. 49 आणि 50 वचन. इस युग के अंत में इस युग के अंत में ऐसा ही होगा. ऐसा ही होगा. स्वर्गदूत हाँ आकर दुष्टों को हाँ. धर्मियों से अलग करेंगे स्वर्गदूत आकर दुष्टों को धर्मी लोगों से अलग करेंगे. और उन्हें आग के भट्टे में डाल देंगे. दुष्ट लोगों को किधर डालेंगे? दुष्ट लोकांना कुठे जो टाकतील? दुष्ट है जे दुष्ट आहे उनको आग में डालेंगे. त्यांना हाँ. आगीत टाकतील. जहाँ रोना हाँ. और दांत पीसना क्या होगा. है काय आहे त्या ठिकाणी? उधर? क्या है? तिथे काय आहे? रोना और दांत पीसना. क्या है? काय आहे? रोना और दांत पीसना. रडणं आणि बहुत विश्वासी है. खूप विश्वास नाही. इधर ही इथेच. रोते भी और दांत पीसते हैं. आणि रडतात पण आणि दात- इधर ही नरक का अनुभव हो जाता है. इथंच नरक में जाने का जरूरत ही नहीं है. नरकात जायची जन्म गरज में नाही. जाने का जरूरत ही नरकात जायची गरज इधर ही रोना और दांत पीसना है. नाही. इथंच रडणं आणि दात खाणं आहे. हाँ आगे. मैं इंग्लिश में पढ़ता हूँ. अंग्रेजीत वाचतो. This is the way. ही पद्धत आहे. This is the way. It will be at the end of this world. आणि ह्याच मार्गाने ह्या पृथ्वीचा ह्या जगाचा समाप्ती होईल. The angels will come आणि दिव्य दूत येतील and separate the wicked people from the godly people. आणि दुष्ट लोकांना ख्रिस्ती विश्वासणाऱ्या लोकांपासून वेगळं केलं गेलं. Casting them casting them into casting the wicked into the fire. आणि त्या जे दुष्ट लोक आहेत त्यांना अग्नीत टाकलं जाईल. There shall be weeping and gnashing of teeth. ज्या ठिकाणी रडणे आणि दात खाणे असेल. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. दुष्ट लोग किधर जाएंगे? दुष्ट लोक कुठे जातील? आप सभी लोग कितने अच्छे हैं ना? तुम्ही सर्व किती चांगले आहेत एक ना? भी दुष्ट नहीं है. एक पण दुष्ट इथे नाही. ऑनलाइन वाले तो क्या बोलना. ऑनलाईन वाल्यांचं तर काय बोला. ऑनलाइन वालों के अंदर बिल्कुल भी दुष्टता नहीं. ऑनलाईन मध्ये वाल्यांमध्ये तर अजिबात सभी दुष्टता लोग नाही. अच्छे हैं. सर्व चांगले. प्रेज द लॉर्ड. है ना एलिशिबा सिस्टर? एलिशिबा बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पाप का सजा पापाचं वेतन हमेशा के लिए नरक में डाला जाना. आणि नेहमीसाठी नरकात टाकलं जाणार. प्रेज द लॉर्ड. इस वचन का मतलब ये है ह्या वचनाचा कि अर्थच जो आहे पाप करेगा, जो गुनाह करते रहेगा, जो पाप करेल जो पाप करतच राहील खुदा उसको नकारे. देव त्याला नकारेल. क्या करेगा? काय करेल? खुदा उसको. देव त्याला काय करेल? आप चर्च में आओगे, तुम्ही चर्चला येता, गीत गाओगे, इथे गाता, नाचोगे, नाचाल, बजाओगे, वाजवाल,
हर हर हफ्ता चर्च में आओगे, प्रत्येक आठवडी चर्चला हर हफ्ता प्रार्थना में आओगे, प्रत्येक आठवडी पर आप वो प्रार्थना में आकर, आप चर्च में आकर गुनाहों में है, तो खुदा आपको नकारेगा। आणि जर प्रार्थनेला येऊन चर्चला येऊन जर तुम्ही अपराधांमध्ये पापांमध्ये आहेत तर देव तुम्हाला नकारेल Praise the Lord. और ये नकारना आणि हे नकारणं एक दिन के लिए या 2 दिन के लिए नहीं होता, आणि हे नकारणं एक दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी नसतं, ये 1 साल भर के लिए एक या 10 वर्षभरासाठी साल के लिए 10 वर्षासाठी खुदा हमेशा के लिए आपको ये बातों से नकारेगा। देव तुम्हाला नेहमी ह्या गोष्टींपासून नकारेल, अनंत काल के लिए खुदा आपको नकारेगा। सार्वकालिक साठी तुम्हाला देव नकारेल। Praise the Lord. तो जरा सोचो, तर थोडा विचार जरा कर, सोचो, थोडं विचार कर, आज प्रभु भोजन लेने से जरा सोचो आज प्रभू भोजन घेण्यापासून जरा विचार कर कि अगर प्रभु यीशु जर प्रभू येशू मेरे पाप उठाना है माझे पाप जर त्यांनी उचलायचे और मेरा पाप का सजा लेना है, आणि माझ्या पापांची शिक्षा त्यांनी घ्यायची आहे, इसका मतलब आणि ह्याचा अर्थ पिता के द्वारा हमेशा के लिए यीशु नकारा जाना है, पित्याच्या द्वारे नेहमीसाठी येशूला नाकारलं जातं, हमेशा के लिए। नेहमीसाठी। Praise the Lord. और अगर यीशु नकारा गया है आणि जर येशू नकारला गेलाय तो ही उसने मेरे पापों की सजा ली है। तरच त्यांनी माझ्या पापांची शिक्षा Praise the त्यांनी Lord. घेतलेली आहे। और अगर उसने मेरी पापों की सजा, अगर खुदा ने उसको नकारा नहीं है आणि जर देवाने त्याला नकारलेलं नाही तो उसने मेरे पापों की सजा नहीं ली। तर त्याने माझ्या पापाची शिक्षा नाही Praise the Lord. Praise the Lord. और ये बात यीशु को मालूम थी, आणि ही गोष्ट येशूला माहिती ये होती। बात यीशु को मालूम थी गोष्ट कि यीशुला माहिती सारी होती। दुनिया का पाप मैं अपने ऊपर लूंगा तो पिता मुझे नकारने वाला है, वो भी हमेशा के लिए। आणि जर मी पूर्ण जगाचं जर पाप मी स्वतःवर जर घेईन तर पिता मला नकारेल आणि ते पण नेहमीसाठी सर्व Praise the काळ। Lord. ये बात यीशु को मालूम थी, ही गोष्ट येशूला ये माहिती बात होती। ही गोष्ट यीशु को मालूम थी कि मैं यीशुला दुनिया भर माहिती का पाप मेरे ऊपर लेने वाला मी हूँ पूर्ण जगाचं पाप मी स्वतःवर घेणार और आहे पिता मुझे नकारने वाला आणि है, पिता मला नकार हमेशा के लिए नकारने वाला है। नेहमी सदा और साठी। इसलिए आणि याच्यासाठी गेत्सेमन के बाग में गेत्सेमनीच्या बागेत कलवरी क्रूस पर जाने से पहले कल्वरी क्रूसावर जाण्याच्या आधी खुदावंद यीशु मसीह ने आसमानी बाप से दुआ करी, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गीय पित्याला भी प्रार्थना केली, दुआ प्रार्थना कि हो सके जर जमलं तो ये कटोरा मेरे सामने से हटा दे, तर जमलं तर माझ्यापासून हा कडू प्याला काढून टाक, फिर भी मेरा नहीं तो तेरा मर्जी पूरा हो। तरी देखील माझी इच्छा नाही तर देवा तुझी इच्छा पूर्ण Praise the Lord. पढ़िएगा वाचूया मत्ती का मत्थयाचा 27 अध्याय 27 अध्याय 46वां वचन। 46 वर्ष। अभी आ रही है मत्ती का 27 अध्याय 46वां वचन। मत्थई 27 46। तीसरे पहर के लगभग यीशु ऊंची आवाज से चिल्लाए, एली एली लमा सबक्तानी, अर्थात हे मेरे खुदा तूने मुझे क्यों छोड़ दिया। मत्ती का 27 अध्याय पढ़ रहे हो? पक्का? क्षमा करें। क्षमा करा। दो मिनट। हाँ, 2 मिनिटं। मत्ती का 26-46 पढ़ो बोला। मत्थई 26 46 वर्ष। 46 नहीं। मत्ती का 26 का हाँ 42 26 का 42 पढ़िए, क्षमा करें। 26 का 42। 26 42। फिर उसने दूसरी बार जाकर यह प्रार्थना की, और फिर उसने दूसरी बार जाकर यह प्रार्थना की, हे मेरे पिता, हे मेरे पिता। यदि यह हाँ मेरे पिए बिना ही हाँ
नहीं टल सकता तो तेरी इच्छा पूरी हो। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। प्रभु ने प्रार्थना की, हो सके तो ये प्याला मुझसे दूर हो, प्रभूने प्रार्थना केली की जमलं तर माझ्यापासून हा प्याला दूर काढ, पर अगर ये मेरे पिया बिना हो नहीं सकता, परंतु जर मी पिल्या विना जर होऊ शकत नाही तो मेरी नहीं तो तेरी मर्जी पूरी होने दे। तर माझी नाही तर देवा तुझी इच्छा पूर्ण प्रेज द हो. लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। इस कटोरे का मतलब क्या है? आणि ह्या प्याल्याचा अर्थ काय? प्रभु ने बोला, हो सके तो ये कटोरा मेरे से हटा ले। प्रभू बोला की हे जर जमलं तर माझ्यापासून हा प्याला ये काढून कटोरा टाक. का पीना बहुत कठिन है। आणि हा प्याला पिणं खूप कठीण आहे. इस कटोरे का मतलब यही आणि या प्याल्याचा अर्थ हाच कि प्रभु यीशु नहीं चाहता था की प्रभू येशूची इच्छा कि नव्हती पिता की और उसकी संगति टूट जाए। की पित्याची आणि त्याची संगत तुटावी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. क्यों? का? क्योंकि प्रभु यीशु हमेशा पिता के संगति में रहा करते थे कारण प्रभू येशू जे आहे ते नेहमी पित्याच्या संगतीत राहायचे. और उसका मालूम था आणि त्यांना कि माहिती अगर होतं मैंने सारे लोगों का पापों का सजा लिया तो पिता मुझे नकारेगा, पिता मुझे छोड़ देगा। आणि जर मी स्वतःला माहिती होतं की मी जर सर्व जगाचं पाप मी स्वतःवर घेतलं तर पिता मला सोडून टाकेल आणि नेहमीसाठी तो नकारेल. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. और ये संगति जो बाप और बेटे की है वो टूटनी नहीं चाहिए। आणि ही जी संगती बापाची आणि पुत्राची आहे ती तुटली गेली नाही और पाहिजे. इसलिए वो बोल रहा है ये कठिन प्याला मैं पी नहीं सकता। आणि म्हणून तो म्हणत आहे की हा कठीण प्याला मी पिऊ शकत ये नाही. प्रभु भोजन का प्याला नहीं है, आणि हा प्रभू भोजनाचा प्याला ये नाही. प्रभु भोजन का प्याला नहीं है, प्रभु भोजनाचा ये प्याला नाही. संगति का प्याला है कि मैं पिता के साथ संगति से अलग नहीं होना। आणि हा संगतीचा प्याला आहे की मी माझ्या पित्यापासून मी विभक्त किंवा दूर किंवा लांब होऊ इच्छित प्रेज नाही. द लॉर्ड, क्योंकि हमेशा प्रभु यीशु पिता के संगति में रहा करते थे। कारण प्रभू येशू ख्रिस्त नेहमी पित्याच्या संगतीत राहायचे. प्रेज द लॉर्ड, यीशु ने हमेशा येशूने नेहमी खुदा की संगति, देवाची बाप की संगती, संगति बापाची संगती सारे बातों से जरूरी और कीमती समझा। सर्व गोष्टींपेक्षा मौल्यवान आणि सर्व गोष्टींपेक्षा महत्वाचं समज. ये कोई शारीरिक मौत नहीं थी कलवरी क्रूस पर जाने की, आणि ही कुठली शारीरिक मृत्यू नव्हती. कल्वरी क्रूसावर कलवरी जाण्याची. क्रूस पर जाकर शरीर से मौत नहीं थी, आणि कल्वरी क्रूसावर जाऊन शरीर आणि मृत्यू ये होता. मौत थी बाप और बेटे के रिश्ते की। ही मृत्यू होता बापाच्या आणि मुलाच्या नात्याची. प्रेज द लॉर्ड, जहां बाप अपने बेटे को हमेशा के लिए नकारने वाला था। ज्या ठिकाणी बाप आपल्या मुलाला नेहमीसाठी सर्वदासाठी तो आप नकार इस संगति को समझ नहीं सकते। आणि तुम्ही या संगतीला समजू यहाँ शकत बहुत नाही. है जो प्रभु यीशु और बाप की बेटे की संगति को समझ नहीं सकते। आणि या ठिकाणी खूप सारे आहेत जे संगतीला हे समजू शकत नाही की बापाच्या आणि पुत्राच्या आणि प्रभू श्री ख्रिस्ताच्या आणि स्वर्गीय पित्याच्या संगतीला समजू शकत नाही. क्यों नहीं? का नहीं? क्योंकि रोज दिन हमारी संगति पिता की साथ टूटते, क्योंकि रोज दिन हम पाप करते रहते हैं। कारण दररोज आमची पित्याच्या सोबतची संगती ही तुटते कारण आम्ही दररोज पाप करतो. Praise the Lord, Hallelujah. क्योंकि पाप करने वाला, गुनाह करने वाला पिता के साथ संगति कर नहीं सकता। कारण पाप करणारा, अपराध करणारा हा पित्यासोबत दररोज संगती करू Praise शकत the Lord, नाही. हालेलुया। तो रोज दिन, तो दररोज, यहाँ एक भी इथे नहीं, एक पण ऑनलाइन नाही, वाला भी ऑनलाइन वाला एक भी पण, नहीं एक पण जो नाही, रोज दिन पाप नहीं करता, की दररोज पाप गुनाह करता, नहीं करता, अपराध नहीं करता, जानबूझकर करता है, जानबूझकर करता है, मालूम है माहिती कि आहे, वे जहन्नम में जाएंगे, बिना फिर पाप भी जाएंगे, करता है। तरी देखील करतात. उसकी संगति पिता के साथ टूट जाती है। त्यांची संगती पित्यासोबत तुटते. Praise the Lord, और वो सारे पाप, आणि ते सर्व वो सारे पाप, गुनाह ते सर्व यीशु अपराध ने अपने ऊपर ली। येशूने आपल्या स्वतःवर और घेतले. जहां उसे पता चला आणि ज्या ठिकाणी त्याला पिता कळालं मुझे नकारने वाला है, पित्या मला मेरी नाकारणार संगति आहे. टूट जाने वाली माझी है। संगती तुटणार आहे. Praise the Lord, और इसलिए बोला हो सके तो ये कटोरा आणि म्हणून तो म्हणत आहे की जर जमलं तर माझा कठिन प्याला है, कठीण आहे मैं पी नहीं सकता, पीऊ शकत ये नाही. टल जाए, आणि निघून जावा. पर परंतु मेरे पिए बिना ये हो नहीं सकता। परंतु जर माझ्या पिण्याविना जर हे होऊ शकत नाही मेरी नहीं तो तेरी मर्जी पूरी हो। तर माझी नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो. Praise the Lord, खुदा के लोगों, जब आप खुदा के नजदीक आने आणि लगोगे, देवाचे लोक जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ येऊ लागाल, जब तुम खुदा के नजदीक आने जेव्हा तुम्ही लगोगे, देवाच्या जवळ येऊ तभी लागाल, आपको पता चलेगा कि खुदा की संगति कितनी जरूरी और कीमती है। आणि तेव्हाच तुम्हाला कळून येईल की देवाची संगती किती मौल्यवान आणि Praise महत्त्वाची the Lord, आहे. हालेलुया। हालेलुया. धन और दौलत से ज्यादा, पैसे आणि अडक्यापेक्षा काम जास्त, से ज्यादा, कामापेक्षा जास्त, पैसों से ज्यादा, पैशाच्या जास्त, जमीन जायदाद से ज्यादा, जायदाद जमिनीच्या जास्त,
रिश्तेदारों से ज्यादा, नातेवाईकांपेक्षा जास्त, जगत के मान सम्मान से भी ज्यादा, जगातल्या मान स्थानापेक्षा जास्त, जगत के सुख और वैभव से भी ज्यादा, जगातल्या सुखाच्या आणि वैभवाच्या पेक्षा ऐसा जास्त, रिश्ता जो व्यभिचार से उससे भी ज्यादा, आणि असं नातं की जे व्यभिचारापेक्षा जास्त चांगलं, उससे भी ज्यादा त्याच्यापेक्षा जास्त. पिता की संगति बहुत ज्यादा जरूरी और कीमती है. पित्याची संगती आणि संगती खूप महत्वाची आणि प्रेज द गरजेची लॉर्ड, आहे. प्रेज द लॉर्ड. जो इसमें बना है, जो ह्याच्यावर टिकून राहिलाय, दौलत में, पैशात, पैसा कमाने पैसे में, कमाने, जमीन जायदाद में, व्यभिचार जैसे पाप में, झूठ बोलने जैसे पाप में, खोटे बोलण्यासारखं उसकी पापात, संगति पिता से टूट गई है. उसको उसके संगति का जरूरीपन या कीमतीपन नहीं मालूम. आणि त्याची संगती जी आहे ती पित्यापासून तुटलेली आहे आणि त्याचं पित्याच्या संगतीचं महत्व आणि मौल्यवान गोष्टी हे त्याला कळत नाही, त्याला समजत नाही. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. पर जैसे जैसे आपको खुदा के करीब आते जाओ, परंतु जसं जसं तुम्ही देवाच्या परत जवळ येऊ और ये लागता बातों से ज्यादा खुदा की संगति आपके लिए कीमती है. आणि ह्या सर्व गोष्टींपेक्षा जास्त देवाची संगती तुमच्यासाठी मौल्यवान होते. इससे बात आप जान जाओगे कि आप खुदा के नजदीक आ रहे हो या नहीं. आणि ह्याच्याने तुम्ही ओळखून घेऊ शकाल की तुम्ही प्रभूच्या जवळ जात आहात का नाही. Praise the Lord. Hallelujah. 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 हफ्ते में एक दिन आठवड्यात एक दिवस इधर मिलते हैं. इथे मिळतो. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. कितने लोगों को मैं पूछना चाहूंगा कि पूरे हफ्ता भर प्रभु भोजन है मालूम है, आणि किती लोकांना माहिती आहे की पूर्ण आठवडाभर प्रभूजन आहे म्हणून माहिती आहे. अपने पापों के लिए पश्चाताप, आपल्या पापांसाठी त्यांनी पश्चाताप केला, अपने आप को शुद्ध किया, आपल्या स्वतःला शुद्ध पवित्र केलं, किया. पवित्र केलं, अपने आप को तैयार किया स्वतःला तयार कि केलं रविवार को मैं की रविवारी मी प्रभु भोजन में प्रभु के मेज से भाग ले सकता. की रविवारी मी प्रभूच्या मेजात मी भाग घेऊ शकतो. कितने लोग हैं? किती लोक आहेत. ऑनलाइन वालों को पूछने का जरूरत नहीं. हाँ, यहाँ बोलिए. ऑनलाईनची गरज नाही विचारायची, इथे बोला. और ये मत बोलो कि समय नहीं था. आणि हे वेळ बोलू नका की वेळच नव्हता. अगर आपने बोला तो वो झूठ है, आणि जर तुम्ही बोलला तर ते खोटे और आहे. सारे झूठों का बाप जहन्नुम में है. आणि सर्व खोटाड्यांचा बाप जो आहे तो नरकात आहे. प्रेज द लॉर्ड. एक ने भी. एकाने पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यूहन्ना का 15 अध्याय 8 से 11 वचन पढ़िए. योहानाचा 15 अध्याय 8 ते 11 वचन वाचूया. यूहन्ना का 15 अध्याय योहान 15 ग्यारह. मेरे पिता की महिमा इसी से होती है हाँ कि तुम बहुत फल लाओ, हाँ. तभी तो तुम मेरे चेले हो. जैसे पिता ने मुझसे प्रेम किया है, मैंने भी तुमसे प्रेम किया है. मेरे प्रेम में बने रहो. यदि तुम मेरी आज्ञाओं का पालन करोगे तो तुम मेरे प्रेम में बने रहोगे. कोई वैसे ही जैसे मैंने अपने पिता की आज्ञाओं का पालन किया है और उसके प्रेम में बना रहता हूँ. ये बातें मैंने तुमसे इसलिए कही है कि मेरा आनंद तुम में बना रहे और तुम्हारा आनंद पूरा हो जाए. प्रेज द लॉर्ड. इधर देखिए, इथे पहा. यीशु ने खुदा का प्यार में बने रहने के लिए क्या किया. आणि येशूने स्वर्गीय पित्याच्या प्रेमामध्ये टिकून राहण्यासाठी काय केलं. खुदा पिता की आज्ञाओं का प्रेज द लॉर्ड. और क्या आज्ञा थी. आणि काय आज्ञा होती. सारी दुनिया के लिए तू, पूर्ण जगासाठी तू मर. सारी दुनिया का पाप अपने ऊपर. आणि पूर्ण जगाचं पाप उठा ले. उचलून घे. प्रेज द लॉर्ड. और यीशु ने वो भी किया. आणि येशूने ते पण केलं. बाइबल में लिखा है कलवरी के क्रूस के मौत तक वो पिता के साथ आज्ञाकारी रहा. आणि बायबलमध्ये असे लिहिलेले की कल्वरी क्रूसात पामाच्या वधस्तंभाच्या मृत्यूपर्यंत तो पित्यासोबत आज्ञाकारी राहिले और पिता के प्यार में बना रहा. आणि पित्याच्या प्रेमामध्ये प्रेज द लॉर्ड. पिता के प्यार में बना रहने के लिए मरते दम तक पिता की आज्ञाओं में विश्वस्त रहना है. पित्याच्या प्रेमामध्ये बनून राहण्यासाठी पित्याच्या आज्ञेमध्ये शेवटपर्यंत टिकून राहणं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक पालन किया दूसरा नहीं, दूसरा पालन किया तीसरा, वैसा नहीं. आणि एक पालन केलं दुसरं नाही, दुसरं नाही पालन केलं तिसरं यीशु ने नाही, असं अपने नाही. जीवन भर
खुदा की एक भी आज्ञाओं को तोड़ा नहीं। आणि येशूने आपला पूर्ण आयुष्यक्रम जो आहे तो त्याच्यामध्ये पूर्ण देवाची एकही आज्ञा तोडली नाही. प्रेज द लॉर्ड। मरते दम तक वो आज्ञाकारी रहा, मरूस तोपर्यंत तो विश्वास मौत तक आज्ञाकारी रहा, मृत्यूपर्यंत कलवरी क्रूस के मौत तक वो आज्ञाकारी रहा और कहा आणि बोलला मेरी नहीं माझी नाही, तेरी मर्जी पूरी होगी। तुझी इच्छा पूर्ण होऊ प्रेज दे. द लॉर्ड। हालेलुया. और यहाँ सब है आणि ते सर्व जो आहे. कहते हैं प्रभु तेरी मर्जी चाहते हैं पर खुद का मर्जी करते हैं। आणि या ठिकाणी म्हणतात की प्रभु देवा तुझी इच्छा आम्ही मागतो परंतु स्वतःचीच इच्छा पूर्ण. बोलना आसान है प्रार्थना में, प्रभु तेरी मर्जी, प्रभु तेरी मर्जी, प्रभु तेरी मर्जी। आणि प्रार्थनेमध्ये बोलणं खूप सोपं आहे, प्रभु तुझी इच्छा, प्रभु तुझी इच्छा. पर यहाँ हर एक परंतु या ठिकाणी अपनी प्रत्येक ही मर्जी से चल रहा है, आपल्याच इच्छेने अपने चालत ही आहे. राहों से चल रहा आपल्याच है, मार्गात चालत अपने ही आहे. मार्ग उन्होंने ले लिए आपलेच मार्ग त्यांनी जो घेतले. जे पाप और गुनाह का मार्ग है, पापाचे आणि जो तुमको अपराधाचे, जहन्नुम लेकर जाएगा। जे तुम्हाला नरकात घेऊन प्रेज द जाईल. लॉर्ड। प्रभु की मर्जी का मार्ग प्रभूच्या इच्छेचा मार्ग कलवरी क्रूस के मौत का मार्ग है। वधस्तंभाच्या क्रूसाचा मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड। कलवरी क्रूस के मौत का मार्ग है। कलवरी क्रूसाच्या मृत्यूचा मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। जहां हम अपने इच्छाओं के लिए मरते हैं, ज्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या इच्छेनं खुद के मरतो, खुशी के लिए मरते हैं, स्वतःच्या खुद आनंदासाठी के मरतो. आनंद के लिए मरते स्वतःच्या हैं। आनंदासाठी. मैं जो चाहता हूँ, मी जो इच्छा मुझे ये अच्छा लगता है, मला हे उसके आवडतं. लिए मरता हूँ और यीशु के लिए जीता हूँ। त्याच्यासाठी मी मरतो आणि येशूसाठी जगतो. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. प्रभु यीशु ने यही करा, प्रभू येशूने हेच उसने केलं. अपने इच्छाओं को मार दिया। त्याने आपल्या इच्छेनं मारलं. वो तो कटोरे में से पीना नहीं चाहता, तो त्या प्याल्यातनं पिऊ वो इच्छित नव्हता. वो नहीं चाहता था कि मेरा संगति पिता के साथ टूट जाए, त्याची इच्छा नव्हती की माझी संगती त्या पित्यासोबत वो नहीं तुटावी. चाहता था कि पिता मुझे नकारे। आणि तो इच्छा करत नव्हता की पित्याने मला नकार थोड़ा करावा. भी समय के लिए वो पिता से दूर होना नहीं चाहता, आणि थोड्या देखील वेळेसाठी तो पित्यापासून दूर होऊ इच्छित ये नव्हता. उसकी इच्छा है। ही त्याची इच्छा होती. खुदा की मर्जी थी। परंतु देवाची इच्छा होती. जमीन पर के लोगों के लिए मैं अपने बेटे को भी नकार दूंगा। आणि पृथ्वीवरच्या लोकांसाठी मी आपल्या एकुलत्या पुत्राला Praise देखील the Lord। नकारेन. अगर आज आप दिल से ये कह सको, जर तुम्ही आज हृदयापासून हे बोलू अगर शकता, आज आप ये दिल से कह सको जर तुम्ही आज हृदयापासून आज हे बोलू कि शकाल, जगत की सारी कीमती बातों से ज्यादा पिता के संगति में रहना मेरे लिए जरूरी और कीमती है, आणि जगातल्या सर्व मौल्यवान गोष्टीपेक्षा जास्त पित्यासोबत राहणं, त्याच्यासोबत संगती करणं, ही गोष्ट माझ्यासाठी मौल्यवान आहे. मेरे तनख्वाह से ज्यादा पिता की संगति बहुत जरूरी आणि है। माझ्या पगाराच्या पेक्षा जास्त देवाचं सानिध्य संगति माझ्यासाठी आज महत्त्वाची मुझे आहे. रोटी ना मिलेगी, आज मला आज भाकर मेरे घर नाही, में खाने को नहीं है, आज मेरे घर में पीने को नहीं है, पर पिता की संगति मेरे लिए ज्यादा जरूरी और कीमती है। परंतु पित्याची संगती माझ्यासाठी खूप मौल्यवान आणि महत्त्वाची आहे. आज मुझे काम पर जाना है, पर काम से भी ज्यादा मेरे लिए पिता की संगति ज्यादा जरूरी और कीमती है। आज मला कामाला जायचे, परंतु कामावर जाण्यापेक्षा जास्त आज माझ्यासाठी देवा संगती राहणं किंवा पित्यासोबत राहणं हे मौल्यवान आणि महत्त्वाचं आहे. मेरे पत्नी से भी ज्यादा, बायकोपेक्षा मेरे जास्त, बच्चों से भी ज्यादा, लेकरांपेक्षा मेरे जास्त, बाप से भी ज्यादा, बापापेक्षा मेरे जास्त, माँ से भी ज्यादा, आईपेक्षा जास्त, उस पाप से मिले हुए सुख और भोग से भी ज्यादा पिता की संगति मेरे लिए ज्यादा जरूरी आणि है। त्या पापापासून भेटलेल्या सुख आणि भोगापेक्षा जास्त मला माझ्या पित्यासोबत राहण्याचा वो जो सुख, वो आनंद जो मुझे जगत देता है, उससे भी ज्यादा जरूरी खुदा के संगति में मुझे बैठना है। आणि जे सुख आणि जो आनंद मला जग देतो त्या जगामध्ये राहण्यापेक्षा जास्त मला माझ्या देवाच्या सानिध्यामध्ये पित्याच्या संगतीत राहण्यामध्ये खूप मौल्यवान आहे. ऐसा कोई भी रिश्ता असं कुठलं देखील नातं जो खुदा नापसंद करता है, जो व्यभिचार से है, उससे भी ज्यादा खुदा की संगति मेरे लिए जरूरी असं है। कुठलं देखील नातं जो देवापासून नाही किंवा देव इच्छा करत नाही आणि जे व्यभिचार आहे त्याच्यापेक्षा जास्त मला देवाच्या संगतीत राहणं हे मौल्यवान आहे. अगर ऐसा चाहत आपके अंदर है तो, जर अशी इच्छा तुमच्यात अगर आहे, आज आप ऐसा दिल के गहराई से बोल सकता है जर तो आज तुम्ही आपल्या हृदयाच्या आज समझ जाना, तर समजा आप खुदा का करीब आ रहा है। तर तुम्ही देवाच्या जवळ Praise the जाता. Lord। क्योंकि जो खुदा का करीब आता है, जो देवाच्या जो जवळ खुदा का जातो, करीब आता है, देवाच्या जवळ उसके लिए जातो. दुनिया की कोई भी बातें, त्याच्यासाठी जगातली कुठलीही संसार गोष्ट, की कोई भी बातें, जगत की कुठलीही जगत गोष्ट, का कोई भी आनंद जगातला कुठलाही आनंद जरूरी और कीमती नहीं होता। गरजेचं आणि मौल्यवान नसतं. Praise the Lord। और यही यीशु के लिए जरूरी था, आणि हेच येशूसाठी पिता के गरजेचं होतं. संगति में रहना, पित्याच्या संगतीत पिता के राहणं. संगति में पित्याच्या रहना। संगतीत वो राहणं. नहीं चाहता था कि मुझे पिता नकारे। त्याची इच्छा नव्हती की पित्याने मला नाकारावं. Praise the Lord। Hallelujah. हालेलुया। Hallelujah. यीशु को मालूम था, येशूला माहिती यीशु होतं. को मालूम था
था जब वो कलवरी की राह पर चला आणि येशूला माहिती होतं जेव्हा तो क्रूसखांबाच्या मार्गात तो उस चालला समय के लिए उसका संगति पिता के साथ टूटने वाला है। आणि काही वेळेनंतर त्याची संगती पित्यासोबत तुटणार आहे. काही वेळेसाठी पित्यासोबत त्याची संगती तुटणार आहे. उसको मालूम था त्याला माहिती जब वो होतं क्रूस की राह पर चल रहा था जेव्हा तो क्रूसाच्या मार्गात चालला कुछ होता समय के लिए काही वेळेसाठी पिता के साथ उसकी संगति टूटने वाली है। आणि काही वेळेसाठी पित्यासोबत त्याची संगती और जब वो तुटणार आहे. 6 घंटा कलवरी क्रूस पर चढ़ा, आणि 6 तास जेव्हा तो कलवरी क्रूसावर पवित्र चढला, बाइबल में लिखा है पूरे जमीन पर 3 घंटे अंधकार छाया गया। पवित्र वचनात लिहिलेलं आहे की पूर्ण पृथ्वीवर जे आहे ते पूर्ण 3 तासासाठी अंधकार पसरला और जमीन पर भूडोल मतलब भूकंप हो गए। आणि पृथ्वीवर जो आहे तो भूकंप झाले. पढ़िए मत्ती का 27 अध्याय वाचूया मत्थ्याचं 27 अध्याय 50 से 54 वचन पढ़िए, 50 to 54। 50 ते 54 वचन. 50 to 27, Matthew 27, 50 to 54। मत्थ्य 27 50 ते 52 54. तब यीशु ने फिर ऊंची आवाज से चिल्लाकर अपने प्राण त्याग दिए हाँ और देखो हाँ मंदिर का पर्दा हाँ ऊपर से नीचे तक हाँ फटकर हाँ। 2 टुकड़े हो गए। हाँ पृथ्वी डोल उठी और चट्टानें भी तड़क गई तथा कब्रें खुल गई हाँ और सोए हुए बहुत से पवित्र लोगों के शव जीवित हो उठे 54 और 50 to 54। और उसके पुनरुत्थान के बाद वे कब्रों में से निकलकर पवित्र नगर में गए और बहुतों को दिखाई दिए। तब सूबेदार और जो लोग उसके साथ यीशु का पहरा दे रहे थे, जब उन्होंने भूकंप तथा इन घटनाओं को देखा तो अत्यंत भयभीत होकर कहा, सचमुच यह खुदा का बेटा था। हालेलुया हालेलुया। मारने वाले सैनिक बोले सचमुच से खुदा का बेटा था। मारणारे सैनिकांनी मारने वाले बोले जिन्होंने क्रूस पर चढ़ाया, जिन्होंने थूका, जिन्होंने दंगा किया, जिन्होंने गाड़ा, जो पहरा दे रहे थे वो बोले ये सचमुच खुदा का बेटा था। आणि हा खरं देव आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया। प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। क्यों बोल पाए? का बोलू शकतो? क्यों बोल पाए? का बोलू शकतो? क्यों बोल पाए? का बोलू शकतो? 6 घंटे कलवरी क्रूस पर, 6 तास कलवरी क्रूस, 3 घंटे 3 तास सूरज ने अपनी रोशनी बंद कर दी। सूर्याने आपला प्रकाश बंद जिस केला. सूरज को खुदा ने बनाया, ज्या सूर्याला देवाने बनवलं सूरज को भी दुख हो गया कि एक बाप ने बेटे को नकार त्या दिया। सूर्याला पण दुःख झालं की अंधेरा हो गया। अंधार पडला. 3 घंटे जमीन पर सूरज की रोशनी नहीं। 3 तास पृथ्वीवर प्रकाश नाही. प्रेज द लॉर्ड। सूरज को दुख हो गया, एक बाप ने बेटे को नकार दिया। आणि सूर्याला दुःख वाटलं की एका जमीन में भूकंप हो आणि गए। जमिनीत भूकंप जमीन को झाले. पता चला पृथ्वीला मुझको पुराण बनाने वाला खुदा ने अपने बेटे को मेरे लिए नकार दिया है। आणि मला बनवणाऱ्या देवाने आपल्या पुत्राला त्यांनी नकारलेला आहे. मुझ जमीन को पवित्र करने के लिए, मग पृथ्वीला पवित्र जमीन को पवित्र करने के लिए, जमिनीला पृथ्वी जमीन को पवित्र करने के जमिनीला लिए पवित्र बनवण्यासाठी. जमीन ने दुख कर लिया। भूकंप, उसका भूकंप होना उसका रोना था। आणि त्याचं भूकंप होणं तिने दुःख दाखवलं आणि तिचं रोना था, रोना रडना होता तिचं तिथं। रडणं होतं. प्रेज द लॉर्ड। वो रोना था, वो रो रहा था, ती रडत होती. जमीन रो रहा था। ती जमीन रडत होती. खुदा ने मेरे लिए अपने बेटे को नकारा। की देवाने आपल्या पुत्राला माझ्यासाठी प्रेज द नकारलं. लॉर्ड हालेलुया. प्रेज द लॉर्ड। और देखकर आणि हे पाहून सर्व भयभीत सब झाले. डर गया। सर्व घाबरले. क्या हो रहा है? की सर्व काय तब होतं? उनको पता चला कि सच में ये खुदा का बेटा है। तेव्हा त्यांना कळलं की खरंच हा देवाचा पुत्र आहे. तुमको कब पता चलेगा? तुम्हाला केव्हा कळेल? तुमको कब पता चलेगा? तुम्हाला केव्हा कळेल? मारने वाले को पता चला, मारणाऱ्याला कळेल. मारने वाले को पता चला, मारणाऱ्याला पहरेदारों को पता चला। पहारा ठेवणाऱ्यांना प्रेज द कळालं. लॉर्ड। हालेलुया. आपको कब पता चला? तुम्हाला केव्हा कळेल? प्रेज द लॉर्ड। और कब आप पाप करना बंद कर, आणि केव्हा तुम्ही पाप करणं सोडा? कब झूठ बोलना छोड़ दो, कधी खोटं बोलणं कब व्यभिचार करना कधी छोड़ व्यभिचार दो, करणं सोडा? कब केव्हा? निंदा, निंदा, चुगली, चुगली, लोभ, लोभ, लालच,
दौलत, पैसा, काम, काम, बीवी, बायको, बच्चे, लेकरं. इनसे भी ज्यादा खुदा की संगति को जरूरी समझो. यांच्यापेक्षा जास्त देवाच्या संगतीला महत्वाचं आणि का? केव्हा Praise the Lord. हालेलुया. उनको समझ में आ गया. त्यांना समजलं. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. आप लोग विश्वासी है क्या? तुम्ही विश्वासणार आहात का? आप लोग विश्वासी है क्या? तुम्ही विश्वासणार आहात का? कितने लोग यहाँ विश्वासी हैं? किती लोक या ठिकाणी विश्वासणार आहेत? कितने लोग यहाँ पर विश्वासी हैं? किती लोक या ठिकाणी विश्वासणार आहेत? दो ही लोग हैं. दोनच आहेत. बाकी कौन है? अजून कोण? कितने लोग विश्वासी हैं? किती लोक विश्वासणार आहात? उठाओ ना. मग हात उचला ना. उठाओ हाथ. हात उचला. Praise the Lord. नहीं है तू विश्वासी? Praise the Lord. मैं भी विश्वासी. मी पण विश्वासणार. शैतान भी विश्वासी है. सैतान पण विश्वासणार आहे. आपसे ज्यादा अच्छा विश्वासी. तुमच्यापेक्षा चांगला पूरी विश्वासणार दुनिया में आहे. सबसे ज्यादा अच्छा विश्वासी शैतान है. पूर्ण जगामध्ये तुमचं सगळ्यात चांगला विश्वासणार सैतान आहे. क्योंकि उसको पूरी पवित्र बाइबल मालूम है. कारण त्याला पूर्ण पवित्र शास्त्र माहिती आहे. आज अगर मैं ये बेटी को बोलूंगा ना आज जर मी या मुलीला बोलेल कि बाइबल के 66 किताब बिना देखे बोले तो नहीं बोल पाएंगे. आणि बायबलचे 66 पुस्तक न बघता बोल ती नाही बोलू शकत. ऋषभ के इतने लोग ऋषभचे एवढे लेकरं मुस्लिम मुसलमान मदरसा में जाते हैं. मदरसेत जातात 1200 के 1200 आयते बिना देखे मुख पाठ कर लेते आणि हैं. 1200च्या 1200 जे वचन आहेत ते तोंडपाठ ऋषभ के इतने ऋषभचे एवढे मदरसा में भेजते उनके माँ बाप आणि मदरसेत पाठवतात त्यांच्या आई बाप. जो कि झूठ है. जे खोटं आहे. हमारा खुदा तो सच्चा है. आमचं देव तर खरा आहे. शैतान को पूरी बाइबल मालूम. सैतानाला पूर्ण बायबल हमारे माहिती. बच्चों को बाइबल के किताबों में जो महान संत है उनके नाम भी नहीं मालूम. आणि आमच्या लेकरांना जे बायबल मधले महान संत आहेत त्यांचे नाव देखील माहिती. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. शैतान सैतान नरक में है. नरकात आहे. किसने पैदा किया? कुणी पैदा केला? जन्माला घातला? किधर गया? कुठे गेला? तुमको किसने पैदा किया? तुम्हाला कुणी जन्माला घातलं? सोच लो. विचार करा. शैतान सैतान खुदा का आराधक. देवाचा आराधना करणार. आराधक. आराधना करणार. आराधक आराधना करणार. किधर है? कुठे? तुम किसके तुम्ही का कुणाची आराधक? आराधना? तुम्ही कुणाची आराधना तुम करणार? किसके आराधक? तुम्ही कुणाची आराधना करणार आहे? शैतान किधर है? सैतान कुठे? Praise the Lord. आगे बोलता है. पुढे बोलत नाही. Praise the Lord. हालेलुया. 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 शैतान को सब वचन मालूम फिर भी नरक में. सैतानाला सर्व वचन माहिती तरी पण नरकात. सबसे बड़ा आराधक सर्वात मोठा आराधना फिर भी करणार नरक में. तरी पण नरकात. और सबसे बड़ा कारण आणि सर्वात मोठं शैतान में कारण नरक जाने का सबसे बड़ा कारण क्या है बोलिए? नरकात सैतानाचे जाण्याचं सर्वात मोठं कारण काय सांगायचं? वो झूठा है और झूठों का पिता है. और घमंड. गर्व घमंड. गर्व. इसलिए पहला ही गाना मैंने गाया. म्हणून मी पहिलंच गाणं गायलं. नम्रता से रहना यीशु ने कहा. घमंड. गर्व. Praise the Lord. हालेलुया. घमंड. गर्व. मैं माफी नहीं मांगूंगा. मी क्षमा नाही मागणार. घमंड. गर्व. मैं मी मैंने गलती नहीं की है. मी चुकाच नाही केल्या. मैं तो आराधक मी हूँ. तर आराधना मैं करतो. क्यों माफी मांगू? मी का क्षमा मागू? Praise the Lord. घमंड के कारण. गर्वामुळे. Praise the Lord. अगर आज वो नम्र होकर प्रभु यीशु के पास जाकर माफी मांगता है ना जर आज प्रभु येशूकडे तो नम्र होऊन क्षमा मागतो तो प्रभु यीशु उसको भी माफ करेगा. तर प्रभु येशू त्याला पण क्षमा और इस करेल. दुनिया से शैतान का राज्य मिट जाएगा. आणि ह्या जगात सैतानाचं Praise the राज्य Lord. हालेलुया. हालेलुया. पर घमंड परंतु गर्व जो यहाँ सब में है, जो या ठिकाणी सर्वात जो आहे. यहाँ ज्या ठिकाणी बोलो मैं घमंडी नहीं हूँ. बोला मी गर्विष्ठ नाही. नहीं है. नहीं है. है. ना? आहे. Praise the Lord. और शैतान भी आणि सैतान पण सबसे बड़ा काम. सर्वात मोठं किधर काम. गया? कुठे गेला? आराधक. आराधना करणारा नरक. नरकात. बाइबल पूरी मालूम. बायबल पूर्ण माहिती. नरक. नरकात. घमंडी. गर्विष्ठ जहन्नुम. नरकात. इधर सब है वही. इथे सर्व तसे. इधर जाएंगे. कुठे जातात? इधर जाएंगे. कुठे जातात? कब केव्हा? कब एक दूसरे को क्षमा करें. केव्हा एकमेकांना क्षमा करा. कब नम्र हो जाएंगे. केव्हा नम्र कब व्हा. एक दूसरे की सहन करेंगे. केव्हा एकमेकांचं सहन करा. शायद
कदाचित किसी भाई की बातें बातें आपके दिल को चोट पहुंचाई हो, कदाचित कुठल्या भावाचं बोलणं तुम्हाला हृदयाला दुःख किंवा त्रास वो झाला भाई के दिल में नहीं था आपको चोट पहुंचाने का। आणि त्या भावाच्या हृदयात नव्हतं तुम्हाला दुःख नहीं नहीं नहीं, पोहोचायचं. बिल्कुल भी नहीं। हालात ऐसे थे परिस्थिती अशी कि होती उसके मुंह से वो बातें निकली, आपको चोट पहुंची। आणि त्याच्या मुखात त्या गोष्टी निघाल्या तर तुमच्या मनाला दुःख वाटलं. वो भाई आकर शायद आपसे क्षमा भी मांग रहा, भाई मेरा उद्देश्य नहीं था मैं आपके दिल को चोट पहुंचाऊं। आणि कदाचित तो भाऊ तुमच्याकडे क्षमा पण मागत असतो की भावा मी तुझ्या दुःख व्हायची माझी इच्छा नव्हती, भावना नव्हती. हालात ऐसे हो गए कि मेरे मुंह से निकल गया, भाई तू मुझे माफ कर दे। आणि परिस्थिती अशी होती की भावा मला तू क्षमा कर. हालात ऐसे थे परिस्थिती अशी कि होती मेरे जबान से निकल गया, मुझे तू माफ की कर, मला तू क्षमा कर, प्लीज तू मुझे माफ कर। मला क्षमा कर, कृपा करून. पर परंतु दिल को चोट लगने वाला भाई आणि, हृदयाला दुःख पोहोचवणारा मुंह भाऊ फुगा कर बैठा, तोंड फुगून बात बसला, नहीं करेंगे, बोलणार नाही, क्षमा नहीं करेंगे। क्षमा नाही करणार. कहाँ जाएंगे? कुठे जाणार? एक ही जगह है एकच जागा जहाँ क्षमा नहीं, जिथे क्षमा नाही, जहन्नुम। नरक. एक ही जगह है एकच जागा जहाँ माफी नहीं, ज्या ठिकाणी क्षमा नाही जहन्नुम। आणि और नरक, एक ही जगह है एकच जागा. जहाँ माफी है, आणि ज्या ठिकाणी क्षमा नाही तेच स्वर्ग. Praise the Lord। Hallelujah. आपको तय करना है, तुम्हाला निश्चय आपको तय करायचा, करना तुम्हाला निश्चय है, करायचा, आपको तय तुम्हाला करना निश्चय है। करायचा. यीशु पिता से नकारा गया, सिर्फ मेरे और आपके पापों को उसने उठा लिया इसलिए। आणि येशू पित्यापासून नाकारला गेला ह्याच्यासाठी कारण तुमचे आणि माझे पाप त्यांनी आपणावर घेतले. Praise the Lord। जब यीशु ने आपको माफ किया, जेव्हा येशूने आम्हाला क्षमा केली, बड़े से बड़े गुनाह, मोठ्यातले मोठे बड़े अपराध, से बड़े गुनाह, मोठ्यातले मोठे अपराध, शालन जरा खड़ा हो जाओ। इसके गुनाह ह्याचे जब अपराध से उसको दुनियादारी का पता चला है, ज्याला त्याला जेव्हापासून त्याला दुनियादारी कळाली, बहुत बचपन से उसको पता चला। खूप लहानपणापासून आज त्याला क्या कळालं. उम्र है आपका बेटा? वय किती आहे? आज उसका उम्र 18 है। आज त्याचं वय 18 आहे. मतलब सोचो 9 साल से उसको पता चला होगा, जब वो 9 साल का था पता चला होगा कि पाप या गुनाह या गंदगी या व्यभिचार या झूठ बोलना या माफ नहीं क्या क्या है। आणि कदाचित त्याला 9व्या वर्षापासून समजून आला असेल की पाप, विचार, क्षमा न करणं, एकमेकांबद्दल खोटं बोलणं, हे सर्व गोष्टी त्याला कळाल्या असतील. और 9 साल 18 साल हो गए, आणि 9 वर्ष 18 वर्ष झाले, उसको मालूम है त्याला माहिती आहे कि ये सब गुनाह है, हे सर्व मुझे चुकीचे अपराध जहन्नुम में आहे, लेकर जा रहा मला है। नरकात घेऊन जाईल. तो आज अगर उसको समझ में आ गया, जर आज त्याला आज समजलं, उसकी आंखें खुल गई, आज जर त्याचे डोळे तो उसने उघडले क्या करेगा? तर त्याने काय करायचं? क्षमा माग. क्षमा मांगकर उनको छोड़ दे। क्षमा मागून त्याला सोडून जिनको टाकलं. क्षमा करना क्षमा करो, त्यांना क्षमा करायची, त्यांना जिनको क्षमा करा. करना, त्यांना क्षमा करायची, क्षमा करा. जिनसे क्षमा मांगना, ज्यांना जाओ. करायची, त्यांना मागा जावा, क्षमा मांगो। जाऊन क्षमा मागा. पहुंच नहीं सकते, पोहोचू शकत नाही, फोन करो, फोन करा. फोन नहीं कर सकते, नहीं कर यहाँ सकते. बैठकर यीशु से और उनसे क्षमा मांगो। ह्या ठिकाणी बसून येशूकडे आणि त्यांना क्षमा मागा. यीशु उनको भी और आपको भी क्षमा करे। येशू त्यांना पण आणि तुम्हाला पण क्षमा Praise the करा. Lord। क्षमा नहीं किया तो तुम्हारा क्षमा रद्द है, क्षमा नाही केली तर तुमची क्षमा ही रद्द आहे. क्षमा नहीं किया तो तुम्हारा क्षमा रद्द है, तुम्ही क्षमा नाही केली तर तुमची क्षमा ही रद्द और आहे. तुम्हारा क्षमा रद्द है आणि तुमची क्षमा रद्द तो आहे तुम जहन्नुम में। तर तुम्ही नरकात आहे. तुम्हारा क्षमा रद्द नहीं होना है, तुमची क्षमा रद्द होऊ नये म्हणून तर क्षमा करा, सहन करो। सहन करा. Praise the Lord। बुरी बातें ना बोलो, वाईट गोष्टी बोलू चुगली ना नका, करो, चुगल्या करू दोषारोप ना करो, दोषारोप लावू नका, निंदा मत करो, निंदा करू गालियां मत दो, शिव्या देऊ नका, व्यभिचार मत करो, व्यभिचार करू नका, व्यसन ना व्यसन करू करो, नका, वासनाओं में ना फंसो। वासनेत फसू नका. Praise the Lord। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. इन सब का भाग जहन्नुम में, आणि या सर्वांचा भाग नरकात आहे, जिसकी सजा यीशु ने अपने ऊपर ली। ज्याची शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर Praise घेतली. the Lord। हालेलुया. प्यार से एक दूसरे के भार को उठा लो। आणि प्रेमाने एकमेकांचा भार उचला. Praise the Lord। Praise the Lord। हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. बोलो जाकर, बोला जाऊ, मेरे दिल में नहीं था, माझ्या मनात हृदयात सच में मेरे नव्हतं. भाई, खरंच माझ्या मेरी भावा, माँ, माझी बहीण, पिताजी, आई, वडील, पिता, ससुर जी, सासऱ्यांनो, सास, सासू नहीं नहीं मेरे दिल में नहीं था, माझ्या हृदयात नव्हतं. हालातों से निकल, परिस्थितीमुळे मुझे माफ कर. मला क्षमा करा. मैं गलती ये करूं वापिस ना करेंगे, आणि मी ही चूक परत करणार ना नाही, करूंगी, ना करणार, कोशिश करूंगी। प्रयत्न करेल मेरे जिंदगी के द्वारा यीशु खुश हो जाए। की माझ्या जीवनाच्या द्वारे येशू आनंदित Praise the व्हावा. Lord। हालेलुया. Praise the Lord। हालेलुया. Praise the Lord। हालेलुया. नहीं तो नाही तर आग तैयार है, अग्नी उपस्थित आहे, तयार आहे, आग तैयार है, आणि ती अग्नी तयार आहे, तुम तैयार है। तुम्ही पण तयार आहे. Praise the Lord। हालेलुया. ये वचन के साथ आज मैं आपको यहाँ पर छोड़ दे रहा हूँ। आणि या वचनासोबत तुम्हाला या ठिकाणी सोडत आहे.
आपको क्या करना है आपका निर्णय। तुम्हाला काय करायचं हा तुमचा प्रभु आपकी निर्णय. जिंदगी में काम करे। प्रभु तुमच्या जीवनात कार्य मेरा करा. दुआ है प्रभु, माझी प्रार्थना आहे प्रभू. प्रभु आपकी जिंदगी को बदल दे। प्रभू तुमच्या जीवनाला बदलावा. ऑनलाइन वालों को बदल दे। ऑनलाईन वाल्यांना बदलावा. सुनने वाले को बदल दे। ऐकणाऱ्यांना बदलावा. आइए आप सरों को झुकाएं, अपने घुटनों पर